बस बस. थँक्स. वेलकम. चलो बाय. बाय. ए उद्या कॉलेजला येणारस ना? हो. ओके चल सी यू टुमॉरो. हो बाय. राकेश एक विचारू? बोल ना. नाही खुश दिसतोयस बराच. मुक्ता भेटली होती. मुक्ता हां ती कसली मला भेटायला? म्हणजे तुला माहिती आहे ना मी सागरला माझ्यातर्फे मुक्ताशी बोलायला सांगितलं होतं. हो. तो बोलला मुक्ताशी. मग माझा विषय काढल्यानंतर मुक्ता तिकडनं उठून निघून गेली. याचा अर्थ तिला माझ्या पहिल्यासारखा इंटरेस्ट नाही आहे. सो दॅट्स इट. पण मी पण आता ठरवलंय. काय? ममाने पसंत केलेल्या मुलीशी लग्न करायचं. काय? हो. राकेश वेड लागलाय का तुला? का घाई झालीये? घाई? मला? निदान तू तरी असं बोलू नकोस. त्या दिवशी तुम्ही सगळेच मला सांगत होतात ना, रादर तूच मला सांगत होतीस ना की अपमान सहन करण्याची पण एक मर्यादा असते. अरे पण नाही तृप्ती, तू मला सांग ना मी कसा वागू? सगळे घरचे माझ्या मागे लागलेत माहितीये की MBA करण्यासाठी फॉरेनला जा. त्यांना मी काय उत्तर देऊ? ते सगळे सफर होतात ग माझ्यामुळे आणि हे मला रिअलाइज होत आहे. पण मुक्ताला होत नाही. आणि एनिवे मी हा डिसिजन घेतलाय. दॅट्स ऑल. पण असं कसं बोलू शकतोस तू? का नाही बोलू शकत? मुक्ता असं वागू शकते, मी साधं बोलू शकत नाही? माझी मम्मा हिला काही बोलली तर ही माझ्यावर रागवणार. माझ्या बहिणीने काय केलं तर माझ्यावर रागवणार. तिला ऍक्सिडेंट झाला, इतका मोठा ऍक्सिडेंट झाला. मी तिला सारखं विचारतो मुक्ताबाई बोल बोल तुला काय झालंय सांग मला, तरी माझ्यावरच रागवणार. नव्हे राधा रागावली. मी काय मूर्ख आहे का ग? नाही ऍक्च्युअली मूर्ख आहे. एखाद्या वेड्यासारखं प्रेम केलं मी तिच्यावर. ती एक्स्ट्रीम लेवलला जाऊन. माझ्या प्रेमाची किंमतच नाही तिला. सो फाईन. मी पण डिसाईड केलं म्हणून मी हा असा निर्णय घेतला. तसं मम्माला सांगूनही आलोय. अच्छा म्हणजे तू पक्का ठरवून आलास? नाही पण मम्माला सांगितलं मी. आणि मी काही मुक्ता नाहीये दिलेला शब्द न पाळायला. राकेश प्लीज. माँ 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 उठताय ना? गरम गरम सूप आणलंय. नको ग, आम्हाला गरम सूप नाही येत पिता. माँ सूप गरमच प्यायचं असतं. माहितीये, नको आहे आता आम्हाला. माँ असं काय करताय? थोडं तरी प्या ना. नको ग, जा ना घेऊन. मा चला उठा बघू. मला माहितीच होतं तुम्ही निर्मलाला परत पाठवणार म्हणून. उठा, सूप गरम आहे तोपर्यंत थोडंसं पिऊन घ्या. अशा दम देतात की कुणाला वाटेल तुम्हीच माझ्या सासू आहात. सासू नाही मा, आई. तुम्ही मला आईसारख्या आहात आणि आईशी अधिकाराने बोलता येतं. काळाबरोबर आपले रोल सुद्धा बदलतात नाही? हो ना. नेहमी आपल्याकडून शिकणारी मुलं आपल्याला शिकवायला लागतात. इतकी वर्ष आपण त्यांची काळजी करतो आणि मग एक दिवस आपल्याला जाणवतं की ती पण आपली काळजी करायला लागली आहेत. खरंच माणसाचा हा प्रवास फार छान असतो नाही? पण सगळ्यांच्याच नशिबात हे सुख नसतं. म्हणजे
आईबाबांची काळजी वाटते. त्यांच्याजवळ कोणीच नाही, तेच एकमेकांना. तुम्हाला जायचं आहे का गावाला? गावाला गेल्यावर तुमची काळजी वाटते. या काळजांच्या चक्रातून आपली सुटका नाही. नाही कशी? एकदा नाचून आल्या ना की मग त्यांच्या स्वाधीन हे घर करून आरामात मी गावाला निघून जाणार आहे. झालं आता 1-2 वर्षात घर कसं गजबजलेलं असेल नाही. देव करो आणि तो दिवस लवकर दिसो. असं का म्हणता मा? माहित नाही, पण नेहमीप्रमाणे मन आशावादी संकेत देत नाहीये. वाटतं काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. नाही मा, तुम्ही उगीच काळजी करताय. सगळं व्यवस्थित होईल. हो, पण मन नाही तयार होत आहे, नाही तयार होत. हे पा, तुम्ही आता हे सगळे विचार बाजूला ठेवा आणि मस्त गरम गरम सूप प्या. अगं अगं, हो हो. हॅलो. काय रे, अजून ऑफिसमध्ये नाही गेलंस? नाही, आता निघेन. बरं 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 बरं, मी अशासाठी फोन केला होता की आज त्या बँकेच्या चेअरमनबरोबर मीटिंग आहे. ती संपल्यानंतर मी संध्याकाळी लगेच घरी येणार आहे. ठीक आहे. आणि हो, हे बघ, तू पण संध्याकाळी जरा लवकर घरी ये. ते गडकरी आणि फॅमिली आहेत ना, ते डिनरसाठी येणार आहेत आज. काय सहज? हां, म्हणजे त्यांची ती मुलगी आहे ना ज्योती, अरे तिला राकेशसाठी करून घ्यायचं चाललं आहे. अरे पण सागर आणि विनी. अरे हो आहेत, पण त्या तर नाही आहेत ना तयार मग लग्न करायला. मग आणि एवढ्यात काय लग्न वगैरे करायचं नाही रे, नुसती बोलणी करायची आज. तर प्लीज तूही लवकर ये. ते बघूया, पण मला एक सांग, तू एका मल्टीनॅशनल बँकेमध्ये अकाउंट उघडलंयस? अरे म्हणजे ॲक्च्युली, पण कोणी सांगितलं कोणी तुला? कोणी का सांगे ना, तू नाही सांगितलंस. हां, त्यात काय सांगायचं एवढं? त्या अकाउंटमध्ये तू पैसे सुद्धा जमा करतोयस. हो, मी अकाउंटमध्ये जमा करतोय आणि तू वैजंतीवरती उडवतोस. मा, मा संपवा तरी. थोड्या वेळाने बघू. बर, मी इथे झाकून ठेवते. निर्मला, हां, तू घरी जायच्या आधी राकेशच्या होणाऱ्या बायकोसाठी आपण जे गिफ्ट आणून ठेवले ना, ते जरा बाहेर काढून ठेव बरं का. मा पण अजून नक्की कुठे झालंय ते? हो, पण नक्की झालं तर आशीर्वाद घ्यायला येतील का नाही इथे? रिकाम्या हाताने कसा आशीर्वाद देणार आम्ही? बरं, ठेवते. कसला एवढा थकवा आलाय काय कळतच नाहीये. मग आज खूप दिवसांनी पाऊस पडतोय ना, म्हणून असेल. वातावरणातच थोडी कणकण आहे ना. पण मग तुम्हाला बरं वाटत नसेल ना, तर मी थांबते आज रात्री इथेच. वा, छान. आणि मग तुझ्या आईकडे कोण बघणार? हे असं होतं, दुसऱ्याचं भलं करायच्या नादात आपलीच माणसं विसरली जातात. असं नको करू कधी. बाकी माणसं आपल्याला साथ देवोत न देवोत, आपली घरची माणसं मात्र आपल्याला नक्की साथ देतात. आमच्याकडे इथे पाहायला खूप माणसं आहेत. कोण आहे? एक शालिनी वहिनी सोडल्या ना, तर कुणाला माहिती सुद्धा नाहीये तुमची तब्येत बरी नाहीये ते. त्यांना एकट्यांना माहिती आहे ना, खूप झालं. त्या काही आम्हाला एकट्या राहू देणार नाहीत.
तू एक काम कर, जाता जाता रखमाला जरा निरोप सांग. म्हणावं आम्ही तिला इथेच झोपायला बोलवलं आहे रात्री. सांगते. तिलाही आमच्यासारखाच रोग आहे, झोप येत नाही रात्री. झोप नाही आली तर भजन तर ऐकीन तिचं. फार गोड गळा आहे रखमाचा, अगदी मनापासून गाते. ना मी निघू? निघतेस? ती मंडळी आलीत? हो, केव्हाच आली आहेत. हो का, बर निघतो. बेटा घे ना प्लीज. काय? अरे बोल ना काय. राकेश बाबा, आय से कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. एकदम इंग्लिश. मग आमच्या मुक्ताताईने शिकवलंय आम्हाला. मुक्ता कोण? अरे नाता हे काय, तुझी ती फेवरेट डिश कुठे आहे? तू आणलीच नाही अजून. निकिता तुला सांगते इतकी मस्त बनवतो ना तो, जा घेऊन ये. नुसती बडबड करत थांबलाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी काय म्हण, वहिनी या आमच्या शालिनी वहिनी. वहिनी ही निकिता आणि हे मिस्टर अरुण, तिचे मिस्टर. नमस्कार. आमच्या मुलांवर जे काही संस्कार केलेत ना ते आमच्या ह्या वहिनींनी. अगं मेघना, वहिनीने संस्कार केले, मग तू काय करत होतीस? अहो मेघनाने कितीतरी गोष्टी शिकवल्या, म्हणजे बऱ्याचशा लेटेस्ट मॉडर्न नवीन ठिकाणी ती त्यांना घेऊन गेली, नवीन जगाशी ओळख करून दिली. दिवाकर पद्माकर नाही आहेत का? बोललो मी त्यांच्याशी, येतील तेवढं. बाय द वे वहिनी, ही आपली खास पाहुणी ज्योती, निकिताची मोठी मुलगी. आणि ती छोटी प्रीती. तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलेच. वहिनी सागर कुठे? कुठेतरी बाहेर गेलाय, पण येईल एवढे. आले. राकेश, अरे ज्योतीला तुझी रूम दाखव ना. हो चल ना, खूप बोर झालंय. ही मोठी माणसं खूप बोर करतायत. किती छान. राकेश, रूम दाखवतोस ना तिला? हा बेटा जा ना. खूप मनमोकळी आहे तुमची प्रीती. हो ना. हो, माझी आई आहे. किती छान. मासाहेब कुठे दिसत नाहीत? आणि त्यांची तब्येत थोडी बरी नाहीये. चला मग, ज्योतीला राकेश पसंत आहे. राकेशचं काय मत आहे? ऑफकोर्स राकेशला पण ती खूप पसंत आहे, म्हणून तर हा सगळा घाट घातला ना मी. मग आता आपण ऑफिशियली अनाऊन्स करायला काहीच हरकत नाही. हा करू शकतो, पण आधी मला जरा मानशी, दादाशी आणि बहिणीशी बोलायला लागेल. हा नाही, म्हणजे त्यामुळे निर्णयात काही फरक पडणार नाहीये. फक्त काय आहे ना की सागर आणि विनी राकेशपेक्षा मोठे आहेत ना, म्हणून जरा. ठीक आहे, आता या दोघी मैत्रिणी विहिणी होत आहेत म्हटल्यावर मग काय. आता आपला संबंध जुळलेलाच आहे, तर विनायकरावांना जरा शांतपणे घ्यायला सांगा. दिस इज माय रूम. मस्त आहे, खूप छान आहे. हो ना? बरं, मला असं कळलं तू गातोस, गिटार वाजवतोस. हो ना? गा ना, छानपैकी गा. नाही नको.
का गप्प दीदी? तू सांग ना, मग गाईल. तू सांग ना, सांग ना. नाही नाही, असं काही नाही आहे, पण माझा मूड नाही आहे. भाऊजी अहो पाहुण्यांना भूक लागली असेल. हो, पण मी काय म्हणत होतो वहिनी की दादा आल्यावरती आपण जेवायला घेतलं. व्हॉट डू यू से? नो प्रॉब्लेम, त्यांना येऊ द्या आधी. पण कधी येणार आहेत ते? बोललोय मी त्यांच्याशी, येईल लवकर. ओके. मेघना, एक्सक्यूज मी. तू मानकडे जातेस नाही ना घेऊन? हो, थोड्या वेळाने घेऊन जाते. नक्की जा, त्या वाट पाहतात केव्हापासून. हा, नक्की. ज्योतीला नक्की घेऊन जा, त्याला खूप उत्सुकता आहे तिला बघायची. हो, नक्की. नक्की. वहिनी, हो. सॉरी या, आमच्या वहिनी नाही इतक्या पर्टिक्युलर आहेत ना छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत. अरे विनायकराव, या या या, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. या, बसा ना. लेट मी इंट्रोड्यूस माझी मैत्रीण निकिता, तिचे मिस्टर. ओळखतोय ना. वैरण गावात यांच्या कृपेमुळे डॉक्टरांची प्रॅक्टिस खूप जोरात चालू आहे. यांच्या कंपनीमुळे गावातले जी लोक आहेत ना, त्यांचा पाण्याचा एकुलता एक सोर्स आहे ना, तो असा काय दूषित झालाय की घराघरात रोगी तयार झाले. आय फील एक्स्ट्रीमली सॉरी की तुम्ही फॅमिली फ्रेंड आहात. अगं मेघना या फॅमिलीची वेल विशर म्हणून मी तुला सांगते, विनायकराव जे काय वागले ना ते ठीक नाही वागले. त्याचा त्यांनाच नंतर त्रास होणार आहे. माहिती आहे ग मला, पण खूप हट्टी येते. बट यू डोंट वरी, मी दिवाकरांना सांगते, ते बोलतील त्यांच्याशी. ओके, यू बेटर डू दॅट. या अशा माणसांमुळेच विकासामध्ये अडथळे येतात, आपला देश मागे राहतो. आय नो ग, पण आता जाऊ दे ना. चल सागर, इकडे आहे ना. निकी, दिस इज माय नेव्ह्यू सागर. आणि सागर, या निकिता गडकरी, माझी बेस्ट फ्रेंड. हॅलो. हाय. आणि सागर, यांची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे या आपल्या राकेशच्या होणाऱ्या सासूबाई आहे. काय? अरे यांची मोठी मुलगी आहे ना ज्योती, तिचं लग्न आपण राकेशशी ठरवतोय. राकेशला माहिती आहे? ऑफकोर्स, अरे त्यांनीच पसंत केली आहे. कुठे आहे तो? राकेश ना, त्याच्या रूम मध्ये. सागर, काय झालं रे? नाही, काय नाही.